आमचे प्रतिनिधी सागर जोशी यांनी संभाजीनगरच्या पैठणमधल्या एका गावाला भेट दिली। गावाच्या जवळ एक तलाव होता, पण कडक उन्हानं आणि दुष्काळानं हा तलावच गायब झाला। हे गाव कोणतं आहे आणि त्या तलावाची स्थिती काय होती, पाहूयात एक खास रिपोर्ट। मराठवाड्यामध्ये फिरत असताना आम्ही येऊन पोहोचलोय नाथ महाराजांच्या पैठणमध्ये। आणि या पैठणपासून साधारण एक 20 किलोमीटर अंतरावर असलेलं हे खेरडा गाव आहे। आणि या खेरडा गावाच्या अगदी बाजूलाच हा मोठा तलाव आहे। आणि या तलावाची अवस्था आपण पाहतोय की हा तलाव सध्या कोरडा ठाक पडलाय। मृतसाठा बाकी आहे, पण गावकरी सांगतायत की अवघ्या 4 दिवस पुरेल इतकाच हा पाणी साठा आहे। सध्या जी दृश्य तुम्ही पाहत आहात त्यामध्ये किती प्रमाणामध्ये इथं पाणी होतं, साधारण इथं मोठ्या प्रमाणात पाऊस देखील झालेला होता, पण आत्ताची स्थिती अशी आहे की इथल्या गावकऱ्यांना पिण्यासाठी देखील पाणी मिळत नाहीये। काही गावकरी आपल्यासोबत इथं उपस्थित आहेत जे तलावावर चिंताक्रांत अवस्थेत आपल्याला पाहायला मिळालेले होते। त्यातलेच तात्या आपल्यासोबत आहेत। तात्या, सध्या काय स्थिती आहे गावात आणि तलाव जर आपण पाहिला तर तुम्ही सांगताय की अवघे 4 दिवस पुरेल इतकंच पाणी शिल्लक आहे। अहो, आम्ही म्हणतो 4 दिवस, पण जर आणखीन पंप जर आले तर 2च दिवसात संपत। तुम्ही आता पाहून राहिले का, आहे का पाण्याचं पता आहे का इथं? बरोबर। हे कसं झालं, आता हे आमची तर शासनाला विनंती का तुम्ही लवकरात लवकर इकडे लक्ष द्या साहेब। इथं जवळजवळ 11-12 ग्रामपंचायतीचं पाणी पुरवठा येत नाही, आणि आता त्या पाणी पुरवठा पियाच्या पाण्याचं कसं का होणार? शेताला तर पाणी राहणारच नाही, पण पियाला सुद्धा पाणी भिन मिळणार नाही ना। आणि जवळजवळ 12-1 ग्रामपंचायतीचं पाणी इथून आहे, स्वतः आमदार साहेबाच्या गावाचं पाणी पुरवठा इथून आहे। हां, मग आता तुमच्या गावात पिण्यासाठी पाणी आहे का मुबलक? आमच्या गावामध्ये एक टाइम पाणी मिळतं। बरं। हा, एका दिवसाआड। बाकीचं अजून आम्हाला बी आता आणखीन 4-8 दिवस गेले का आम्हाला सुद्धा टँकरचा प्रस्ताव द्यावा लागणार। बरं। हे झालं माणसांचं। जनावरांचं काय? जनावरांना पाणी आहे? जनावरांना एक दिवस आड पाणी येते गावामध्ये। बरं। नाही, पण तुमच्या शेतामध्ये जनावरांना पाणी पाजायला हौदात पाणी असतं का? नाही। हां। इथं लाईटीचा फॉल्ट रोज चालूच आहे। बरं। आणि एक दिवस आड पाणी येते समजा हौदामध्ये। बरं। आता पाऊस काळ तर यंदा तात्या चांगला सांगितलाय, पण जर का तो लांबला तर काय स्थिती असणार आहे? मग जर पाऊस काळा चांगला असा शासनाचं जर म्हणणं असेल तर मग आम्हाला पाणीच खायला द्यायचं मग। हां, आता ते पाऊस चांगला आहे, केव्हा पडन, किती वेळात पडन, अजून जर समजा महिनाभर जर पाऊस नाही झाला आणि आम्ही सांगतो तुम्हाला, कोणी काही का म्हणा, चांगला म्हणू का वाईट म्हणू, पण 1 महिना पाऊस येत नाही आला। हां, आणि 1 महिना जर पाऊस नाही आला तर तुम्ही पाहिलं हे 2-4 दिवसाचंच पाणी राहिलेलं आहे। मग बाकीचे आमच्या जनावरं, शेती, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, हे कसा मार्गी लागायचा? आणि इथं आता सरकारच्या तर एवढ्या योजना आहेत, जलजीवन मिशन आहे, जलजीवन मिशनची कामं नाहीत का झाली? जलजीवन मिशनचं बरं का नामापुरतं झालेलं आहे। आले त्यानं आपल्या थोड्याफार पाईपलाईनी केल्या, गेले 4 महिन्यापासून गेले, अजून ते जलजीवनवाले काही आमच्या ग्रामपंचायतमध्ये आलेच नाही। आणि आमची शासनाला अशी विनंती आहे का आम्हाला जे आमचा पंप हाऊस आहे जायकवाडीच्या धरणामध्ये, त्याच्या जर तिन्ही मोठी चालू केल्या आणि जर उच्च दाबानं जर पाणी सोडलं खाली तर आम्हाला कोणाकडे जायची गरज पडणार नाही, आणि शासनाकडे सुद्धा आम्ही टँकर सुद्धा मागणार नाही त्याला। हां। माऊली, मला सांगा, इथं नाथसागर तुमच्या जवळ आहे, अगदी 20 किलोमीटरवर नाथसागर आहे। नाथसागरामध्ये 45% पाणी आहे, मात्र हे तुमचं खेरडा तलाव आहे, इथं मात्र कोरडा ठाक पडलेला हा तलाव दिसतो। ते आता काल परवा दिवशी एक याची मी पाणी मीटिंग झाली तिथं, काल साहेब म्हणले होते 2 दिवसात पाणी सोडू। त्यांनी जर पाणी सोडलं तर मार्गी लागेल प्रश्न। हो, पण मग पाणी म्हणजे तुम्ही गेला होता तिथे, पण पाणी कधी सोडणार नेमका? कारण 4 दिवसाचा फक्त साठा शिल्लक आहे। आताच आमचं बोलणं झालं त्यांच्यासोबत, तर ते म्हणे काहीतरी मोटरमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आला तर 2 दिवसात पाणी सोडून देऊ म्हणे। हो, तर ही परिस्थिती आहे नाथसागरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या खेरडा गावातली। खेरडा तलाव साधारण 20 ते 22 गावांना या तलावातून पाणी पुरवठा होतो, मग तो शेतीसाठी असेल, पिण्याच्या पाण्यासाठीचा असेल। मात्र हा तलावच सध्या कोरडा पडलाय आणि हा मृतसाठा जो शिल्लक आहे तो अवघ्या 4 दिवसाचा बाकी आहे। अशा स्थितीमध्ये गावकऱ्यांना चिंता आहे की माणूस कुठूनही पाणी आणून पिलो, पण जनावरांचं